हिवरे गावातील चासकमान कॅनलवरील जय हनुमान सहकारी जलसिंचन संस्थेच्या समस्येवर केलेल्या पाठपुराव्याला यश, प्रशासनाची त्वरित कारवाई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी मांडलेल्या शिरूर तालुक्यातील हिवरे गावातील विद्युत पुरवठा आणि सिंचन सुरळीत ठेवण्याच्या मागणीवर तात्काळ कार्यवाही करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. हिवरे गावातील चासकमान कालव्यामधून होणाऱ्या पाणीवाटप प्रक्रियेत फक्त 8 तासांचा विद्युत पुरवठा मिळत असल्यानं पुरेशा प्रमाणात शेतीला पाणी मिळत नव्हतं. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं. या संदर्भात गावातील जय हनुमान सहकारी जलसिंचन संस्थेनं आमदार निरंजन डावखरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या या मागणीची तातडीनं दखल घेत अखंडित 24 तास वीज पुरवठा मिळावा आणि 3 फेज विद्युत सुरू राहावेत, ज्यामुळे सिंचन सुरळीतपणे चालू राहील. या मागणीसंदर्भात आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री कार्यालय तसंच ऊर्जा विभागाकडे लेखी निवेदन देत सातत्यानं पाठपुरावा केला होता. त्यांच्या निवेदनाची दखल घेत ऊर्जा विभागानं महावितरणला ताबडतोब कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार कार्यकारी उपअभियंत्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून विद्युत स्थिती, पाणी उचल प्रकल्प आणि आवश्यक तांत्रिक बाबींची तपासणी सुरू केली असून 3 फेज पुरवठा सुरू करण्याची प्रक्रिया वेगानं पुढे नेण्यात येते. या निर्णयामुळे जलसिंचनाची व्यवस्था सुलभ होऊन हिवरे गावातील शेतकऱ्यांना नियमित आणि अखंडित पाणी पुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जय हनुमान सहकारी संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ तांबे तसंच पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्याबद्दल आणि त्वरित हस्तक्षेपाबद्दल आमदार निरंजन डावखरे यांचे मनापासून अभिनंदन केलं. ॲडव्होकेट डावखरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानं संस्थेची अनेक वर्ष प्रलंबित असलेली समस्या मार्गी लागून शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं आणि दिलासादायक वातावरण निर्माण झालंय.